एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। खासदार अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र आहे। 6 खासदार फुटीनंतर हे पत्र देण्यात आलेलं आहे। ठाकरे सेनेचं कोणत्याही पक्षात विलीनीकरण झालं नाहीये। खासदार शिवसेनेत गेले हे प्रसार माध्यमातून कळलंय। अरविंद सावंतांच्या पत्रात उल्लेख करण्यात आलाय। आपण पाहतोय त्याच्याकडे जी महत्त्वाची बातमी आहे। अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे। 6 खासदार फुटीनंतर हे पत्र देण्यात आलंय। ठाकरे सेनेचं कोणत्याही पक्षात विलीनीकरण झालेलं नाहीये। खासदार शिवसेनेत गेले हे प्रसार माध्यमातून कळलं असं अरविंद सावंत यांचा पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। उमेश, आपण पाहतोय की अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आणि त्यात त्यांनी सांगितलंय की ठाकरे सेनेचं पक्षात विलीनीकरण झालेलं नाहीये। प्रसार माध्यमातून ही गोष्ट कळलेली आहे की 6 खासदार फुटलेत। काय अधिकची माहिती? नक्कीच, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले आहेत आणि त्यामुळे काळजी आणि यासोबतच पुढे तांत्रिक कोणतीही अडचणी येऊ नयेत यासाठी हे महत्त्वाचं पत्र जे अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष यांना दिलेलं आहे। कालच हे पत्र दिलेलं आहे। मात्र खासदार फुटीबाबत प्रसार माध्यमातून कळलं आणि यासोबतच ठाकरेंच्या शिवसेना कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेली नाहीये, शिंदेच्या शिवसेनेमध्येही विलीन झालेलं नाहीये आणि जे फुटलेले 6 खासदार आहेत त्यांच्याकडून जर एखादं पत्र लोकसभा अध्यक्षांना गेलेलं असेल किंवा विलिनीकरणासंदर्भात गेलं असेल तर त्याबाबत कोणताही निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये किंवा कोणताही निर्णय घेण्याआधी पक्षाला विचारण्यात यावं, या सगळ्या बाजू देखील या पत्रामध्ये मांडलेल्या आहेत। त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण जे आहे ते पत्र देण्यात आलेले आहे। खास करून आपण पाहिलं याआधी ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस तांत्रिक ज्या बाजू आहेत त्या अत्यंत कमकुवत ठाकरेंकडनं पाहायला मिळालं, तर मात्र त्या आता बाजू कमकुवत राहू नये आणि लोकसभा अध्यक्षांना या सगळ्याबाबतची कल्पना असावी आणि एक अधिकृत पत्र व्यवहार देखील केला गेलेला असायला पाहिजे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा पत्र व्यवहार करण्यात आलेला। आता अध्यक्ष नेमकं या सगळ्या संदर्भात काय कारवाई करतायत, या संदर्भात काय निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांच्याकडून काय उत्तर मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।